क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये टीम साई एकविरा दुधनवली संघाला लागतो या पहिला विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रशांत दाखल होताना पाहायला मिळतो. खऱ्या अर्थानं सचिनच्या बॅट मध्ये चांगले बॅटिंग पाहायला मिळत होते. एक षटकार दोन चौकार पाहायला मिळालं. त्याच्यानंतर देखील सचिन सिंगल डबल न धावाचा स्कोर कार्ड पुढे नेण्याचं काम करत होता. परंतु गोलंदाज मारुती गोलंदाज सुभाष आला आणि सुभाषच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 हाताळताना 5व्या बॉलवरती देखील सचिनला बाद करण्यात यशस्वी ठरतोय गोलंदाज सुभाष. समोर प्रशांत क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बॉलचा वापर पायामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तिथे शेवटचा बॉल डॉट फेकताना पाहायला मिळतो सुभाष. पंचाने षटक समाप्तीचा शिग्नल दिला. षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 2 षटक समाप्तीनंतर धावा धावफलकाचा विचार केला तर 25 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज मार्गवती गोलंदाज कांतार मिळतो. कांतारामच्या माध्यमातून षटक क्रमांक 3 हाताळला जातो. समोर जर पाहिलं तर बॅटर दर्शन पाहायला मिळतो. खऱ्या अर्थानं या गावचे ग्रामसेवक अभिषेक साबळे यांचं शुभ आगमन होत आहे. खऱ्या अर्थानं त्यांना विनंती आपण लगेचच व्यासपीठावरती साबळे यांचं खऱ्या अर्थाने या मैदानामध्ये शुभ आगमन झालं. त्यांना विनंती आपण लगेचच व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. आपल्या या स्पर्धेमध्ये शुभ स्वागत केला जातो. एक धाव एका धाब्याच्या मदतीनं धाबा धावफलकाचा विचार केला तर 26 धाबा. खऱ्या अर्थानं भरपूर या मंचावरती पाहुणेवारांची उपस्थिती होते. सर्व पाहुणेवारांचं आपण या स्पर्धेमध्ये स्वागत करतो. आणि खऱ्या अर्थानं आताच ग्रामसेवकांचं या स्पर्धेमध्ये शुभ स्वागत होतं. ग्रामसेवक साहेबांना विनंती आपण लगेच व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. आपल्या या स्पर्धेमध्ये शुभ स्वागत. मैदानाच्या आतमध्ये जाऊया आपण पण एकदा. 4 धावा आल्या. 4 धाव्याच्या मदतीनं धावा धावफलकाचा विचार केला तर सध्याची टीम साई एकविरा स्पोर्ट दुधनवली संघ धावा धावफलकावरती जमा करताना पाहायला मिळते. 30 धावा. अतिशय चांगल्या बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. करताना चांगले रणनीती मैदानाच्या आतमध्ये साई स्पोर्ट एकविरा संघाकडून पाहायला मिळते. धावा धावफलकावरती 30 धावा. गुड बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला जाताना साई स्पोर्ट दुधनवली संघाकडून अतिशय चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. परंतु समोरची टीम जर पाहायला गेलं तर पहिली मॅच खेळ होती. पहिल्या मॅच मध्ये विजेता ठरलेली ह्या टीम करताना दुसरी मॅच मध्ये विजेता ठरलेली टीम साई स्पोर्ट दुधनवली संघ आपण करताना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये खेळवित आहोत. पण एकदा गोलंदाज कांतारा मानव समोर. बॅटर प्रशांत पाहायला मिळतो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय मैदानाच्या आतमध्ये परंतु बॉल भरपूर वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये विसवला जातो. षटकातील हा बॉल डॉट फेकला गोलंदाज कांतारामनं. अतिशय सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मध्ये खऱ्या अर्थानं कांतारामच्या माध्यमातून समोर बॅटर जर पाहायला तर प्रशांत पाहायला मिळतो. वनडाऊनच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे तो प्रशांत. मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती स्ट्रायकिंग इनवरती पाहायला मिळतो. आणि बॅटनं फटका असतो जमलाय. लॉंग लेग साईडला क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलाय. थोडासा पंप झाला. एकदा वेगामध्ये दाबाची संधी निर्माण झाली. पैकी मैदानाच्या आतमध्ये थोडीशी कराव आले. फक्त 2 धाबा. 2 धाब्याच्या मदतीनं धाबा धावफलकाचा विचार केला तर सध्याच्या घडीला टीम साई स्पोर्ट एकविरा दुधनवली संघ 32 धाब्यांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळते. धाबा धावफलकावरती 32 धाबा. समोर जर पाहायला गेलं तर एकदा प्रशांत पाहायला मिळतो. प्रशांतच्या बॅटमध्ये चांगला फटका आला होता. क्षेत्ररक्षण नवनाच्या माध्यमातून थोडस देखील नेटवर्क इश्यूचा प्रॉब्लेम आहे. ऑन फील्ड पंच
दोन धावा. मोठ्या पटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परत देखील विकेट थोडासा फंबल झाला ना. बॉल बघता बघता इथे थर्ड बॅटकडे बोलतो. 4 धाब्यांसाठी षटक समाप्तीचा शिग्नल. षटक क्रमांक 3 संख्येवर समाप्त झालाय. खऱ्या अर्थानं आपण थोडस हेतुजित मान सन्मान्याकडे होत आहोत. खऱ्या अर्थानं आताच या गावचे ग्रामसेवक सन्मान्य अभिषेक साबळे सरांचं शुभ आगमन झालंय. त्यांचं आपण करूया या स्पर्धेमध्ये हेतुजित मान सन्मान. आमचे मुख्य आयोजक योगेश वाघ सरांच्या हस्ते देखील या गावचे ग्रामसेवक अभिषेक साबळे यांचं हेतुजित मान सन्मान आपण करीत आहोत. भाईची उद्गार शाल आणि प्रेमाचा प्रतीक फुल गुच्छ त्याच्यानंतर मानाचं देखील सन्मान चिन्ह देऊन खऱ्या अर्थानं आपण हेतुजित मान सन्मान पार पाडला. धन्यवाद ग्रामसेवक साहेब, आपण या स्पर्धेला मोलाची भेट दिल्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा शब्द सुमनानं सहर्ष स्वागत. सगळ्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज मार्ग होते. गोलंदाज षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी विलास येतो. समोर जर पाहिलं तर बॅटर दर्शन पाहायला मिळतो. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 4चा डॉट खेळताना पाहायला मिळतो. बॅटचा कडा होता परंतु देखील धाव घेता आली नाहीये. डॉट बॉल झाला. गोलंदाज दर्शन समोर पण एकदा गोलंदाज मारक गोलंदाज विलास पाहायला मिळतो. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न केला. पटका जबरदस्त. क्षेत्ररक्षक देखील अतिशय चांगलं पाहायला मिळालं. तत्पर्यंत एकदा वेगाने मारले. दुसऱ्या धावेचा काळ होता परंतु चांगला धाव. एका धावेच्या मदतीने धावा दाखवण्याचा विचार केला तर सध्याची घडलेल्या टीम दुधवली संघ 37 धाब्यांवरती खेळताना पाहायला मिळते. समोर प्रशांत जातोय. गोलंदाज मार्ग गोलंदाज विलास आलाय. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये डॉट फेकला. दुसऱ्या बॉलवरती एक धाव खर्च केलाय. षटकातील तिसरा बॉलानं समोर प्रशांत पाहायला मिळतो. समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. फटका जबरदस्त सजवला. एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक दूरवरून बॉल पर्यंत पोहोचलाय. तत्पर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण. मैदानाच्या आतमध्ये एक धाव एका धावेच्या मदतीनं धावा दाखल कबड्डी 38 धावा. 38 धाब्यांवरती टीम दुधनवली संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतं. समोर पण एकदा गोलंदाज विलास आला. समोर दर्शन पाहायला मिळत होता. चांगला फटका पाहायला मिळाला. बघता बघता क्षेत्ररक्षण चांगला पाहायला मिळाला. धावाची संधी आणि त्या संधीचं गेलं असून फलंदाज दर्शन होते मैदानाच्या बाहेर. दुसऱ्या धाब्याचा कॉल दिला होता परंतु देखील मैदानाच्या आतमध्ये दुसरी धाव करून दिली नाही. टीम सदर प्रसन्न बनण्याची वेळी संघाला 1+ विकेट. इथे जर पाहिलं तर धाबा दाखल विचार केला तर 39 धाबा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतील. नवीन फलंदाज गौरव मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. यानंतर होणारा सामना दांडवाडी आणि त्याच्या विरोधात संघ JK सिंगापूर. विनंती आहे जर आला असेल तर रिपोर्टिंग करा. आपला टॉस केला जातो. मैदानाच्या आतमध्ये विकेट पुन्हा एकदा विलासला मिळतो. यानंतर होणारा सामना दांडवाडी आणि त्याच्या विरोधात संघ JK सिंगापूर. दोन्ही संघ नाही जर उपस्थित झाला असाल तर नक्कीच आपण रिपोर्टिंग करा. आपला टॉस केला जातो. खऱ्या अर्थानं ग्रामसेवक अभिषेक साबळे यांच्या शुभ हस्ते आपण करूया नेक्स्ट मॅचचा टॉस. दांडवाडी आणि त्याच्या विरोधात संघ JK सिंगापूर या दोन दरम्यान आपण आजच्या दिवसामध्ये तिसरा सामना पाहणार आहोत. खऱ्या अर्थानं आजच्या दिवसातील प्रमुख पाहुणे या गावचे ग्रामसेवक सन्मान्य अभिषेक साबळे सरांच्या शुभ हस्ते करूया आपण टॉस. पहिल्या फेरीतील तिसरा सामना मैदानाच्या आतमध्ये देखील रंगताना पाहायला मिळेल. एका साईडला संघ दांडवाडी आणि त्याच्या विरोधात संघ JK सिंगापूर या दोन
जे के सिंगापूर संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आणि दांडवाडी संघाला फिल्डिंग करण्याचा निर्णय दिला. तत्पर्यंत देव्या दोन्ही संघाला भरपूर या स्पर्धेच्या वतीनं शुभेच्छा. सगळ्या मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. एका साईडला संघ सदर बाप्पा प्रसन्न बनाचवाडी आणि त्याच्या विरोधात संघ साई एकविरा स्पोर्ट दुधनवली. पहिला डाव संपूर्ण टीम साई स्पोर्ट दुधनवली संघानं पहिल्या डावामध्ये देखील 39 धावा बनवल्यात. विजयासाठी टीम सदर प्रसन्न बनाचवाडी संघाला 24 बॉल आणि 40 धाब्यांचा टार्गेट ठेवला. चला टीम लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. साई एकविरा स्पोर्ट दुधनवली संघ आपण लगेच आपलं क्षेत्ररक्षण खुलं करायचं आहे. आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे. त्याच्यानंतर टीम सदस्य प्रसन्न बऱ्याचवेळी संघ आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचा आहे. जर पाहायला गेलं तर प्रति ओव्हर नेट 10.00 सरासरीने खेळायचा आहे. विजयासाठी 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 40 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. चंदू आणि त्याला साथ देखील सुभाष दोघे सख्खे भाऊ मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर पहिला डाव संपन्न केला टीम साई एकविरा स्पोर्ट दुधनवली संघानं पहिल्या डावामध्ये 39 धावा बनवल्यात. विजयासाठी टीम सदर प्रसन्न बनाचवाडी संघाला 24 बॉल आणि 40 धाब्यांचा आव्हान ठेवलंय आणि 40 धाब्यांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. एका साईडला सुभाष आणि दुसऱ्या साईडला चंदू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये देखील 40 धाब्यांचा पाठलाग करण्यासाठी दाखल झालाय. स्ट्रायकर इनिंगचा विचार केला तर सुभाष पाहायला मिळतो. नॉन स्ट्राईक इनिंगचा विचार केला तर खऱ्या अर्थानं चंदू पाहायला मिळतो. गोलंदाज मार्गवरती गोलंदाज दर्शन आलाय. षटक क्रमांक 1 हातासाठी दर्शनच्या माध्यमातून षटक क्रमांक 1 हाता पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला जातो. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये देखील फक्त दिशा दाखवल्या. बॉल देखील तोडमॅनकडे पाठवला 4 धाब्यांसाठी. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीनं धावा फलकाचा विचार केला तर संघाचं अकाउंट खुलं झालंय. 4 धाब्याने संघाचं अकाउंट खुलं होताना पाहायला मिळतं. समोर सुभाष पाहायला मिळतो. नॉन स्ट्राईक इन वरती चंदू. गोलंदाज मार्गवरती गोलंदाज दर्शन. गोलंदाज मार्गवरती षटक क्रमांक 1 हातासाठी दाखल झाला. पहिल्या बॉलवरती 4 धावा खर्च केल्यात. समोर बॉल ठेवला. पायामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आणि मैदानाच्या आतमध्ये डीप मिड विकेट मध्ये बॉल जातोय. तत्पर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ बॉल चांगल्या रीतीने कव्हर झालाय. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा 2 धाब्याच्या मदतीने धावा फलकावरती 6 धावा. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू होताना पहिल्या बॉलवरती चौकार खर्च केला गोलंदाज दर्शन. दुसऱ्या बॉलवरती 2 धावा. षटकातील तिसरा बॉल समोर पुन्हा एकदा सुभाष पाहायला मिळतोय. समोर खेळण्याचा प्रयत्न केला. मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगलं देखील क्षेत्ररक्षण विकेट किपरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. बॅटचा कडा घेऊन बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसवला जातोय. कमालीचं देखील क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर विकेट किपर बॉल पर्यंत पोहोचतोय. चांगल्या रीतीने जाईल मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळालं. खऱ्या अर्थानं ऊसाचा रस ज्यूस रवींद्र काकर यांचं देखील स्टॉल. त्या स्टॉल मध्ये जर आस्वाद घ्यायचा असेल तर नक्कीच जा.
नवीन फलंदाज भूषण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय वनडाऊनच्या भूमिकेमध्ये. करार बाळगातर 40 धावांचा पाठलाग करीत असताना टीम बऱ्याचवाडी संघ एक विकेट सोडताना बाहेरमध्ये समोर पटका खेळण्याचा प्रयत्न केला. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये बाहेर मिळालं. फक्त त्या बॉलवरती एक धाव आले. एका धावेच्या मदतीने धावा दाखल करून 7 अंकित केल्या जाताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज मार्गमध्ये गोलंदाज दर्शन आलाय. षटक क्रमांक 1 धावासाठी पहिल्या बॉलवरती 4 धावा खर्च केल्या. दुसऱ्या बॉलवरती 2 धावा. तिसऱ्या बॉलवरती विकेट आणि षटकावरती सिंगल धाव खर्च करताना पाहायला मिळतो गोलंदाज दर्शन. अजूनही षटकातील 2 बॉल शिल्लक असताना स्ट्राईक रेंजचा विचार केला तर चंदू पाहायला मिळतो. सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. षटकातील 5वा बॉल खेळण्यासाठी दाखल होतोय. स्ट्राईक रेंजवरती मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये बॉल खाली येतोय आणि सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला. भरपूर प्रयत्न राहिला आणि त्या प्रयत्नाला यश मिळालं. सलामीची जोडी होती. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामध्ये कसवण्याचं काम गोलंदाज दर्शन केला. क्षेत्ररक्षणाला जेव्हा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते टीम साई एकविरा स्पोर्ट दुधवली संघाकडनं 2 विकेटच्या मदतीनं धावादापकाचा विचार केला तर टीम सदर प्रसन्न बनाचवाडी संघ सध्याच्या घडीला 7 वरती करते. मोहन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मोहन दाखल झाला. मोहनच्या माध्यमातून देखील मैदानाच्या आतमध्ये चांगले बॅटिंग राहील का? कारण पाहायला गेलं तर 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. समोरची टीम जर पाहायला गेलं तर 39 धावा बनवल्या होत्या. विजयासाठी टीम सदर प्रसन्न बनाचवाडी संघाला 40 धावांचा आव्हान ठेवलाय आणि ते 40 धावा पार करण्यासाठी करताना पाहायला तर सुभाष आणि चंदू मैदान सोडताना पाहायला मिळाला. नवीन फलंदाज करताना भूषण त्याच्यानंतर मोहन दाखल झालाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. बिगीत गेला. फटक्यामध्ये ताकद न जाकत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवून दिला. इथे मोहनच्या बॅट मधनं षटकार. षटक समाप्तीचा शिखर. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावा फलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावा फलकावरती 13 धावा. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता. त्याच्यानंतर शेवटच्या बॉलवरती षटकार येतो. गोलंदाज दर्शन षटक क्रमांक 1 धावांसाठी दाखल झाला होता. 2 विकेट संघाला महत्वाची मिळवून दिल्या. 2 बिग हिटर होता ते देखील बाद करण्यात यशस्वी ठरतो गोलंदाज दर्शन. षटक समाप्तीचा सिग्नल. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावा फलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावा फलकावरती 13 धावा. गोलंदाज मार्गवरती गोलंदाज गौरव येतोय. षटक क्रमांक 2 धावांसाठी स्ट्राईकनेचा विचार केला तर भूषण पाहायला मिळतो. भूषणच्या माध्यमातून देखील करण्यात पाहिलं तर वनडाऊनची भूमिका स्वीकारल्या. मैदानाच्या आतमध्ये जाताना पहिला देखील एक धाव संघाला मिळवून देण्याचं काम केलं. षटकातील पहिला बॉल षटक क्रमांक 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू होताना गोलंदाज मार्गवरती गोलंदाज गौरव पाहायला मिळतो. टप्प्याचा बॉल होता. आडवा बाट पटका खेचून मारण्याचा प्रयत्न केला. स्वतः गोलंदाज गौरव बॉल पर्यंत पोहोचला. एकच धाव एका धावेच्या मदतीने धावा फलकावरती 14 धावा. 14 धावा फलकावरती अंकित केल्या जातात. स्ट्राईक टीमचा विचार करता मोहन पाहायला मिळतो. मोहनच्या बॅट बद्दल करा तर 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. षटक क्रमांक 1 चा खेळ चालू असताना शेवटचा बॉल षटकातील शिल्लक असताना स्ट्राईकिंग एंडवरती मोहन पाहायला मिळाला आणि त्या बॉलवरती षटकार आला मोहनच्या बॅट मधला. पण एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. फटका फसलाय. सुद्धा गोलंदाज गौरव बॉल खाली जातोय. मैदानाच्या आतमध्ये पहिला टर्न, दुसरा टर्न, तिसऱ्या टर्नला झेल मैदानाच्या आतमध्ये कॅरी केलाय. मोठा फलंदाज होता मोहन, परंतु देखील अतिशय चांगला फटका सुचवण्याचा प्रयत्न केला होता. फटका देखील फसला. गोलंदाज गौरव त्या बॉलवरती पोहोचला. पहिल्या अटॅकला बॉल सुटला आणि दुसऱ्या अटॅकला तिसऱ्या अटॅकला बॉल सस्पेंड झाला. धक्का क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये टीम सदर प्रसन्न बनाचवाडी संघाला पाहायला मिळाला. तिसरा विकेट टीम सदर प्रसन्न बनाचवाडी संघाला मोहनच्या माध्यमातून पाहायला मिळाला. धावा धावफलकाचा विचार केला तर सध्याच्या घडीला टीम बनाचवाडी संघ 14 धाब्यांवरती खेळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कांताराम दाखल होताना पाहायला मिळतो. 40 धाब्यांचा पाठलाग करीत असताना टीम सदर प्रसन्न बनाचवाडी संघ 3 विकेटच्या मदतीनं धावा धावफलकाचा विचार केला तर 14 धाब्यांवरती खेळते. 3 विकेट सोडला. नवीन फलंदाज कांतारामच्या माध्यमातून पाहायला मिळतो. गोलंदाज गौरव टप्प्याचा बॉल होता. किचून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये भरपूर वेग बॉल पाहायला मिळाला आणि तो कुठेतरी कांतारामनं घेतलाय. मैदानाच्या आतमध्ये हा बॉल डॉट होताना पाहायला मिळतो. कांताराम मोठ्या फटक्यांची देखील
गरज असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉलला भरपूर वेग होता. तो वेग कुठेतरी कांताराने त्यांच्या अंगावरती ठेवला. डॉट बॉल झाला. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते गौरवच्या माध्यमातून. आतापर्यंत देखील 3 बॉल मध्ये 1 विकेट, 1 डॉट, 1 सिंगल असा षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. पंचांकडे देखील दाद मागत होता वाईट बॉल, परंतु देखील पंचांना सोडून दिला, कारण हा बॉल सरळ तुझ्या 5 विकेट किपरच्या हातामध्ये विसावला जातो. म्हणजे डॉट बॉल. गौरव अतिशय चांगले गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये फेकले जाते गौरवच्या माध्यमातून. लोवर फुलटाच होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र पुन्हा एकदा डॉट खेळतोय फलंदाज कांताराम. सातत्यानं 3 बॉल डॉट घेतला कांतारामना. कुठेतरी देखील धावा रोखण्याचं काम गोलंदाज गौरव मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतो. 40 धाब्यांचा पाठलाग करीत असताना किंवा सदर प्रश्न बनाचवाडी संघ 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धाब्यांवरती खेळते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, समोर येऊन खेळला. फटका देखील मैदानाच्या आतमध्ये फसला होता. क्षेत्ररक्षक थोडस पंबल झाला. बघता बघता इथे बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातो चौकारासाठी. समोर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, दूरवरून बॉल पर्यंत पोहोचला. फक्त फक्त झेल ड्रॉप झाले आणि तिथे 4 धावा. 4 धाव्याच्या मदतीने धावा दाखल विचार केला तर 18 धावा दाखल अंकित केल्या जातील. अजूनही विजयासाठी 12 बॉलांना 22 धावांची आवश्यकता. टीम प्रसन्न बनाचवाडी संघाला प्रति ओव्हर रन रेट 11.00च्या सरासरीने खेळावं लागेल. स्ट्रायकिंगचा विचार केला तर गोलंदाज मार्ग होते. गोलंदाज षटक क्रमांक 3 खेळण्यासाठी दाखल झाला. पंचांकडून अंगोडा फील केला आणि मैदानाच्या आतमध्ये देखील पंचानं वळवलं आकाशकर बोट. म्हणजेच इथे भूषणला मैदान सोडावं लागेल. गोलंदाज मारुती गोलंदाज दीपक आला, कारण तर पहिला बॉल वेगानं फेकला आणि तिथे भूषणला बाद करण्यात यशस्वी ठरतो. तक्ता क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4था पाहायला मिळतो. सदर दिन प्रसन्न बनाचवाडी संघाला भूषणच्या माध्यमातून नवीन फलंदाज विशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होता. अजूनही विजयासाठी 22 धावांची गरज असताना टीम बनाचवाडी संघ खऱ्या अर्थानं भूषणला माघारी परतवला. फलंदाज भूषण होता समोर. नवीन फलंदाज विशाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. गोलंदाज मार्फती गोलंदाज दीपक पाहायला मिळतो. स्ट्रायकिंगवरती विशाल, गोलंदाज दीपक. चांगला गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये फेकताना आपल्याला पाहायला मिळतो. दीपक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण वेगानं बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावला जातो. षटकातील अजून एक बॉल
खऱ्या अर्थानं रवींद्र ठाकरे उषा सरस यांच्याकडनं कमिटीसाठी 5 ग्लास लाभल्यात. खऱ्या अर्थानं त्यांचं या स्पर्धेमध्ये मी पुन्हा एकदा शब्द सुमनानं सहर्ष स्वागत करतो. रवींद्र ठाकरे खऱ्या अर्थानं या रवींद्र तातळे खऱ्या अर्थानं यांचा उसाचा रस स्टॉल आहे. त्यांच्या माध्यमातून आयोजक कमिटीसाठी 5 ज्यूस लाभल्यात. धाबा दाखल कावरती 28 धाबा. पंच 3 बॉल झाले असतील. 4 ओके मॅच ऑन. खऱ्या अर्थानं धाबा फलकावरती 20 धाबा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये स्वतः गोलंदाज बॉल काढतोय आणि पुन्हा एकदा टीम बनाचवाडी संघाला विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्यानं 7वा विकेट भरतच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सदर प्रसन्न बनाचवाडी संघाला कुठेतरी सामना एका साईडला झुकताना पाहायला मिळतोय. साई स्पोर्ट एकविरा दुधनवली संघाकडून झुकताना पाहायला मिळतो. दामोदर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. भरपूर वर्षाचा अनुभव आणि आज घरात तो अनुभव दाखवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दामोदर दाखल होताना पाहायला मिळतो. षटकातील शिवरचा बॉल गोलंदाज मार्गवती गोलंदाज प्रशांत पाहायला स्लोवर गतीने फेकला होता. आकुटप्याचा बॉल फटका फसलाय. शेवटच्या बॉलवरती विकेट मैदानाच्या आतमध्ये गृहीत धरला जाईल का नक्कीच षटक समाप्तीचा सिग्नल. टीम साई एकविरा स्पोर्ट दुधनवली संघ या मॅच मध्ये विजेता होत्या. अडलक टपलक टीम करताना सदर टीम प्रसन्न बनाचवाडी संघ थोडस प्रयत्न कमी राहिला आणि आपल्या संघाला इथे पराभूत व्हावं लागला. हरकत नाही. यानंतर होणारा सामना दांडवाडी आणि त्याच्या विरोधात संघ पहिल्या फेरीतील 3रा सामना पाहणार आहोत.